आजचा हा सोहळा हा कलगीपुऱ्याचा जुगलबंदीचा महामुकाबला आपल्या समोर या माझ्या दोन बंधूंनी आपल्या समोर जो ठेवला आहे यासाठी आज आम्ही आमची कलगीवाल्यांची बाजू आपल्यापर्यंत इथे मांडण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी मंडळाच्या नियमाप्रमाणे आणि समाजाच्या माहितीसाठी आजचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाडी शाहीर सन्माननीय अनिलजी गराटे शाहीर आमचं प्रमाणपत्र आणि आमच्या बारीची प्रश्नपत्र आपण घेऊन जायचे आणि आपलं प्रमाणपत्र आणि आपला आजच्या बारीचा प्रश्नपत्र आपण घेऊन यायचे. कवी भानुदास घराण्यातील गुरुवर्य रावजी बुवा तुळसरकर, कैलासवासी जनार्दन कंपाळे, कैलासवासी सकाराम रावण यांचे पट्ट शिष्य गुरुवर्य श्री प्रभाकरजी कलमडे, वसाद श्री शशिकांत टाकळे, श्री निलेश फडेकर आणि आजच्या या बारीचे गायक आणि शाही अभिषेक पाताळेसह शाही विनय भाले, आजची आमची निर्भीक सरकार ओम केदारेश्वर नृत्य कलापथक उक्षी चिंचवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्यासोबत आजच्या आमच्या बारीसाठी जो संगीत संच लागला आहे तो संगीत संच माझ्या श्री नवलाई नवल नाट्य मंडळाचा संपूर्ण संगीत संच आपल्याकडे उपस्थित आहे. कीबोर्डसाठी संदेश शिवनसह पंकज शिंदे, बेंजो मास्टर सूरज, ढोलकीपट्टू शुभम गांगरकर सह प्रफुल्ल चिमाने आणि शैली वादक साईराज शिंदे सह शुभम कळमटे, ऍक्टोग्राफ प्रशांत जाधव आणि आजचा साऊंड आणि लाईट आमचा सुंदर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे जे काम करत आहे आमचे बाळादादा हुमणे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी
या सर्वांच्या साक्षीनं माझ्या आई नवलाईच्या आशीर्वादानं माझ्या गुरुवाऱ्यांच्या वाडवडिलांच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या तमाम मनसिकांच्या चरणाला स्पर्श करून आजची कलगी वाऱ्याची आम्ही आमची पहिली वारी तुमच्या चरणावरती घेतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असू द्या. शशिकांतजी ठाकरे त्यांचा हक्कावरती किशोरजी देराडे. तसेच आजच्या वारीचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आमचे मित्र या नमन कलेतील एक अग्रगण्य नाव अनेक कलामंचाच्या माध्यमातून माध्यमातून नमन शक्तीदुरा बऱ्याचशा कार्यक्रमांचं आयोजन करणारे आणि स्वतः चांगले शाहीर चांगले कवी असणारे आजच्या आमच्या वारीचे प्रतिस्पर्धी शाहीर या वर्षाची पहिली वारी आम्ही त्यांच्या सोबत लांजा कुर्णी गोपन वारी केली होती 13 ऑगस्ट रोजी. तेच शाहीर अनिलजी गराटे शाहिरांचे गुरु वसाहत मंडळी आणि त्यांच्या संपूर्ण संचालक आणि त्यांच्या संपूर्ण संगीतकारांना आम्ही आणि आमचा शाहिरी म्हणण्याचा मुलगा तसेच आज या शक्तीपुराच्या महामुकाबल्यासाठी काही मान्यवर मंडळी ते उपस्थित आहेत. या गर्दीमध्ये या सर्वांचं थोडंसं व्यासपीठावर बोलवणं शक्य नाहीये पण नाव घेतोय. या गर्दीमध्ये आज श्री प्रदीप पिंजोळकर माझ्या घराण्यातील शक्तीवाले शाहीर आज व्हिडिओच्या माध्यमातून मला लाभले आहेत. श्री दिनेश पाले श्री नवलाई देव क्रीडा मंडळ आंबवली या गावचे सर्वसर्वा युवा नेतृत्व विरार मुंबईमध्ये श्री तुषार सावंत श्री नवलाई नवयन नाट्यमन मंडळ मुंबईचे आमचे निर्माते आणि युवा उद्योजक डोंबिवलीमध्ये तसेच आमचा शाहीर नवलाई नवयनचा आपण सगळ्यांना माहिती असेल शाहीर ओंकार पड्याळ माझा कलाकार विजय चाचे सागर परशुराम साईराज शिंदे सुनील मोरे आणि सीबीडी बेलापूर नवी मुंबईतील युवा नेतृत्व मनसेचं केशव पाटील तसेच गिरीधर सोलावणे यासोबत आंबवली मुंबई मंडळाचे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश सावंत त्याचप्रमाणे श्री प्रकाश पाताडे प्रमोद पाताडे माझ्या घराण्यातील माझे गुरुवर्य लक्ष्मण बुवा सावंत यांचा सुपुत्र आणि आमचाच नवीन युवा शाहीर पवन सावंत त्याच पद्धतीनं माझ्या श्री नवलाई नवयन नाट्य मंडळाचे मार्गदर्शक आणि साई नवलाई गोविंदपद साई नवलाई स्पोर्ट्सचे संचालक सुभाष जाधव त्याचप्रमाणे
अभ्यासक ग्रंथ वाचक नंदकुमार कुळे, त्याचप्रमाणे राज मांडवकर, ऋषिकेश पड्याळ, माझा युवा गायक याच्या माध्यमातून हे गणपती झाले थोड्याच वेळात आपल्याला ते सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. देवेंद्र बासकोडे सह बरीचशी मंडळी या गर्दीमध्ये उपस्थित आहे. सर्वांची नावं जशी जशी वारी पुढे जाईल तशी घेत जाईल. आपला सर्व आशीर्वाद राहू द्या. वारीला सुरुवात करतोय साहिल लक्ष असू द्या म्हणायचं आहे का. मुखी तुझे नाम
सुखच विधान द्यावं माझी
बोल श्री गणपती गजानन, बोल शक्ती अखंड नागेश्वरीचा. बोल बजरंगबली, गणपती बाप्पा. मायबाप रसिक मागपर्यंत आवाज येतोय. आवाज येतोय का? धन्यवाद. बघा आलेलं पारितोषिक सुरुवात झाली. कलगी दुनियाचा महामंत्रवाला कलगीवाले शाहीर अभिषेक पाचाडे सहगिरीने आणि आज आमच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी शाहीर अनिलजी गराटे आलेलं पारितोषिक उत्कर्ष उदय सावंत. उत्कर्ष उदय सावंत माझ्या गावातील माझा पुतण्या आता जर्मनीमध्ये शिक्षणासाठी आहे. जर्मनीमधून ऑनलाईनच्या माध्यमातून 1001 रुपयाचे पारितोषिकाच्या माध्यमातून आले. तसेच आजचे आयोजक सन्माननीय श्री संदीपजी माने यांच्याकडून अभिजित आणि विनय भुवांसाठी 500 रुपयाच्या पारितोषिक आले. त्याच पद्धतीनं कमलेश पाताळे राहणार दिवा गाव संगमेश्वर या माझ्या बंधूंच्या माध्यमातून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आले. त्याच पद्धतीनं श्री विजय देवजी पाताळे माझ्या गावचे उजगाव गावचे शेवरवाडीतील ग्रामस्थ आमचे आधार स्तंभ विजय दादा पाताळे यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आले. श्री दुर्गा मामाई कलामंच मुंबई आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शाहीर संवाद झालं गणाला सुरुवात करतोय. 13 ऑगस्ट आपली बाहेर झालेली शाहीर त्या गणाची सुद्धा फरमाईश आली आहे आणि गवळणीची सुद्धा फरमाईश आली आहे. शाहीर
तुमच्या माहितीसाठी सांगतो, वेळ कमी आहे तरी सुद्धा घेऊ, जरूर घेऊ. आजचा विषय, परवा सुद्धा हाच विषय दिला होता, शाही. तुम्ही बारीमध्ये बोलला, काय दिला विषय बुवानी? शाही विषय हा होता हा. जरा बाहेर घ्या आणि कुठेतरी लिहायला बसा. शाही विषय साधा सोपा होता. 14 सप्टेंबरला आपल्या सगळ्यांना आतुरता लागली. कोणाची लागली? अरे सगुण निर्गुण निराकार, सगुण निर्गुण निराकार, आकार उकार मकार आणि मग तो ओंकार. व हाच गण होता. आज सुद्धा त्याच गणावर चालू आहे बुवा. या गणाची तर सगळ्यांना आतुरता लागली आहे. या माझ्या खेडेगावातील शेतकरी जसं होईल तसं शेतीचं काम करून या माझ्या गणेशोत्सव सणाची तयारी करतोय. काल परवाच मी गोवा गावावरून आलो. बोलणार होतो पण बोलतो. 19 तारखेला माझा भाऊ 31 वर्षाचा मुलगा कोसुम तामाणे या रोडवरती चिरेखाणी माफिया, पाडी माफियांच्या ट्रक खाली शिरडून माझ्या भावाचा देहांत झालाय. आज बारीपर्यंत येणार होतो पण माझे गुरुवर्ग आणि माझे वस्ताद मंडळी आणि तुमच्या सगळ्या रसिकांचं प्रेम मंडळ चालू आहे. 19 आणि 20 तारखेला झालेला आमचा सगळा जोग आहे तो अख्ख्या जगाला इन्स्टाच्या ऑनलाईनच्या माध्यमातून पाहिला आहे. कारण अशी वेळ पुन्हा कधी कोणावर येऊ नये. कारण सलग दुसऱ्या वेळेला माझ्यासोबत हाच प्रसंग घडलाय. 2022ला ज्यावेळेला कोकण कर्मांच्या माध्यमातून माझं पहिला जमानाचा कार्यक्रम मास्टर दिनानाथ सभागृह विलेपार्ले हॉलमध्ये होत होता. त्याच्या बरोबर 4 दिवस आधी माझा सक्का भाऊ कैलासवासी वैभव विजय पाटील यांचं सुद्धा दिवाणनगरीमध्ये हार्ट अटॅकनं निधन झालं होतं. त्या दिवसानंतर सुद्धा 4थ्या दिवशी कार्यक्रम केला होता. आज सुद्धा दिवस 4था आहे. आजची बारी माझ्या सगळ्या कलावंताच्या वतीनं मी या माझ्या 2 भावांच्या चरणांना, त्याच्या चरणावरती सुद्धा त्यांना समर्पित करतो. बुवा लक्ष द्या, काय म्हणायचं आहे. गावी गेलो होतो, पाऊस फार कमी आहे, तुम्ही सुद्धा गेला असाल. शेती लावली पण ती शेती पिकली आहे बुवा. जी शेती लावली ना बुवा, शेती पिकली आहे. रोपं जमिनीतून वर सुद्धा आली नाहीये. बऱ्याचशा लोकांनी या शेती सोडली आहे. उद्या ही माझी जनता काय खाणार आहे, कुठे जाणार आहे, कशी राहणार आहे, ही जनता तो काळ, ती वेळ ठरवेल. कोरोनासारखी महामारी येऊन गेली, परत जर अशी महामारी आली तर आपल्याकडे शेती सुद्धा राहिली नाही बुवा. सगळ्यांनी शेती सोडली आहे. ती रोपं जळली आहे बुवा, रोपं जळली आहे. का जळली माहिती बुवा? कारण पाक वाढते. पाक 1.5 वाजता ऍक्सिडेंट करतोय, एका कोवळ्या जीवाला चिरडतोय आणि यानंतर फरार होतोय आणि सगळी यंत्रणा त्या चालकाच्या आणि मालकाच्या मागे उभी राहते. व लक्षात द्या, जोत मिळत नाहीये बुवा. शेतीसाठी जोत मिळत नाहीये. सगळ्यांनी बैल विकली, सगळे मोबाईल आले, शेतीच बंद झाली. कोणाकडे जोत असेल तर एकच बैल असतो, दुसऱ्याकडे बैलच नसतो. जोत मिळत नाहीये कारण मोठ्यामध्ये भुरट जोडली नाहीये. आणि हे बैल लागले तरी सुद्धा हा माझा शेतकरी राजा वरुण राजा विनंती करतो की हे वरुण राजा या माझ्या बाप्पाची तयारी तुझ्या श्रावण सोबत मला करायची आहे. लक्षात घ्या. फक्त आयोजकांना एक विनंती आहे, तिची पाठीमागे छोटी मुलं आहेत, त्यांचा खूप आवाज येतोय, त्यांना बसायला सांगा. धन्यवाद. सही लक्षात घ्या.
काय म्हणतो बघा हृदया
आर्य रसायनशिक श्री प्रकाश सहपासाडी आई वडिलांच्या स्मरणार्थ गाव उसगाव यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपये प्रदर्शित केले. आम्ही श्री दुर्गा मुंबई रावांच्या मुंबई यांचे ऋणी धन्यवाद. गट झाले पसंती झाले. वो वारी झाली त्यातली 13 ऑगस्टला पहिली वारी ज्या पद्धतीने आपण भेटतो वारी ठरली तुम्हाला सांगितलं. समाजाच्या माहितीसाठी माझं इतिहास सांगतोय. म्हणजे युट्यूबवर बांधव बरेचसे उपस्थित आहेत. बांधवांनो तुम्हाला सुद्धा शाहीर मानाचा मुजरा गावी सुद्धा खूप युट्यूबवर बांधव आले होते. गोवा गवळण लावली होती गावी गवळण. आम्ही प्रेमाची गवळण दिली होती. ज्या गवळणीचा शब्द तर सोडा विषयाची बाजू पण राहू द्या बुवा. पण तुम्ही काय गवळण लावली होती बुवा. बरं गवळण चालू असताना चालू व्हायच्या आधी व बरंच काय काय होतं. त्याच्यामध्ये बुवा बऱ्याच शाही आता घेत आहे. काय एवढं आहे मला काय कळलं नाही. काय लाल लाल कलरची बांगडी कसं बुवा असं होतं शाही नाही पण बराच घेतो. कसं बुवा लाल लाल कलरची बांगडी. काय बांगडीचा कलर लाल बुवा कधी लाल. परत बोलणं घालणं तर दुसरं आलं. काय लाल लाल कलरची चड्डी. तर तू लहानपणापासून घातले असं चड्ड्या आम्ही पण घातल्या बुवा. पण तो विषय तुम्हाला तरी पडला. लाल लाल कलरची बांगडी परत ठीक होतं. बरं चड्डी बोलला लाल लाल कलरची चड्डी ठीक होतं. पुढे काय म्हणतात भात तुझ्या ढेंगाला. जरा मायबाप असेल आवाज तुमच्या मध्ये आपल्याला बारीक करायचे आहे. चड्डी कुठे घालतात कुठे घालतात
आम्ही सगळे बुवा ढेंगात राहतो. कदाचित बुवा घालत नसेल कारण बुवा 3 पायाचा माणूस असेल. किती 3 पायाचा चड्डी जाणार नाही ढेंगात. बुवा झालं ते अजून जरा इकडे लक्ष द्या बुवा. युट्यूबवर म्हणतात अभिषेक बुवा राधा. बुवा राधा नाही, अरे तुझ्यापेक्षा राधा आहे आणि तू राधा आहे. बुवा राधा नाही, बघ चिकना भांड आहे. आज जर कोण आणले असतील ना तर सांग लाईट लागेल सेल्फी घ्या बुवा. आणि म्हणतात कोण नाही मी मावशी जरा ये बुवा. 2-4 पाठी तुझे कोण आले असेल तर वरपासून खालपर्यंत बघ. दाढी आहे, मिशी आहे, मर्दा मराठा आहे, शन्ना उपळी मराठा आहे आणि माझा वारस घरात आहे. लाईव्हला लाईव्ह बघतोय बुवा. मावशी ये जरा बाजूला, दोघांची हौस करूया. आणि मावशी दे बघू. अरे बुवा मावशी तुझ्या ना म्हणत नसते आणि कोण नसते माहिती आहे ना. व तिथपर्यंत मला जायचं नाही, तुम्ही सुद्धा जाऊ नका. त्या दिवशी सुद्धा तुम्हाला शब्द दिला होता की बारी करेन. माझ्या माय माऊलीची मान खाली जाणार नाही, तिला कुठंही वावगं वाटणार नाही. अशीच बारी करेन. शब्दाची मर्यादा असेल पण शब्दाला इतकी धार असेल की बुवा तुला प्रत्येक शब्दाला प्रत्येक गाण्याला आपण बारी बरंच काय काय बोला मावशी दादा. बाकी तुमच्या सगळ्या विषयाकडे येतो बुवा. प्रत्येकदा बघून मी मावशी दादा दिसतात काय गवळणीला सुरुवात करतोय. पण तुमच्यासाठी गवळण आवर्जून सांगतो बुवा, कारण इतकं सगळं चांगलं केलेलं असताना सुद्धा तुम्ही जी गवळण लावलीत ना गवळण, त्या दिवशी माझी माय मावली जिनं 9 वर्ष 9 महिने 9 दिवस 9 तास 9 सेकंद मला फक्त ठेवलाय. तुला पण तुझ्या माऊलीनेच ठेवलं असेल बुवा. काय गवळण लावलीस, काय गवळण लावली होतीस बुवा. आई जवळी शब्द डायरेक्ट वेगळे असेल ना त्या दिवशी शब्द डायरेक्ट वेगळे असेल तरी सूर्य अशी काहीतरी ते कळले असेल बुवा. पण तुझ्यासाठी गवळणीचा फक्त मोकळा आहे. आणि याच्यानंतर मग मला शब्द दिलाय कारण मोठ्या घराण्यातून येत आहे. आम्ही तुमचा आजही आदर करतो, उद्याही करू आणि कायम करत राहू. बारी तुम्हाला कशी करायची ना तर बारी जाऊ इथूनच चालू करतो. तुम्ही पण आमच्या सोबतच या. गवळण पहिली अंतराने मोकळा तुमच्यासाठी आणि माझ्या समाजासाठी बुवा, फक्त तुमच्यासाठी. कारण तुमचं आमचं प्रेम आहे ना बुवा. बारी किती जर बाजूला केली कल्की तुऱ्याचा भांड आहे. हा कल्की तुऱ्याचा भांड आधी मायेचं शिवशंकराचं भांडवल. मी आधी मायेची बाजू मांडायची आणि तुम्ही शिवशंकराची बाजू मांडायची बुवा. आधी मायेची बाजू मांडली म्हणजे मी बारी नाही झालो बुवा. आज बारीक मान आधी बारीची बाजू मांडायची आहे. आणि बुवा त्या दिवशी बारीक सांगितलं होतं बरेचसे शब्द चुकले, सगळे शब्द आणले नाही तर वाक्य सकट येईल. आज सुद्धा बारीमध्ये मी स्त्री आहे, मी आधी मायेची बाजू मांडतोय. तुम्ही मला बोलताना स्त्री वाचकच प्रत्येक शब्द आला पाहिजे, प्रत्येक गाणं आलं पाहिजे आणि प्रत्येक तुमची गाण्याची गोड आली पाहिजे. नसेल तर परत गाणी एकदा तपासून घ्या बुवा. परवा बरीचशी गाणी तुमची यमाच्या नंतर सगळी सांगतो. गवळणीला सुरुवात करतोय. माझ्या माय माऊलीला इतकी सुंदर प्रेमाची गवळण आहे. गवळण परवाच रेकॉर्डिंग झाले आणि 26 तारखेला गवळण या माझ्या युवा गायकाच्या नावाचा युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना व्हिडिओ सगळं ऐकायला लागेल. आमच्या युट्यूब चॅनल सुद्धा आपण भरभरून प्रेम द्याल एवढीच अपेक्षा करतो आणि आमच्या गवळणीला सुरुवात करतो. बुवा लक्ष असू द्या, म्हणायचं ऐकायला. अरे वेगळं नाही काय, हेच शब्द परवा बोलत होते पण त्याच्या पाठीमागचे पण शब्द थोडेसे न ऐकण्यासारखे होते. युट्यूबला भारी आहे. साधी सोपी गवळण आहे बघा. नंदाचा हरी हा खट्याळ आहे. हा नंदाचा हरी हा फार खट्याळ आहे. तो काय करतोय दया दुधाच्या या आमच्या गोपीनाथच्या
घागरी फोडतोय आणि जेव्हा तो चोरी करत होता तेव्हा त्याला आम्ही पकडलंय. त्याला पकडलंय, नुसतं पकडलंय नाही, कारण हा इतक्या खोड्या करतोय, आमच्या घागरी फोडतोय, आमच्या त्या दुधाची नासाडी करतोय आणि आमच्या गोपिकाला फार त्रास देतोय. मग आम्ही याला पकडलाय चोरी करताना आणि या आमच्या सगळ्या मुलींनी आम्ही गोपिकाने घेऊन याची मस्ती जिरवली आणि याची मस्ती जिरवली अशी नाही जिरवली. त्याला चांगला कानफडवलेला बुवा चांगला. जेव्हा तुला कानफडवलं ना, जेव्हा तुला धरून ठोकला, तेव्हा जेव्हा आम्ही तुला मारलं बुवा, तेव्हा तुझी आई तुझे जवळ नव्हती. एवढाच सोपा विषय ना बुवा. त्या दिवशी सांगितलं सगळी आम्ही आपली स्वतःची आहे, तुमच्यासाठी दिलेली घेतलेली आणलेली नाहीये, सगळी लेकरी स्वतःची. म्हणून सांगितलं शब्दाचा तुम्ही खेळ जर केलात ना तर शब्दाची माळ इथे कुंकू आम्ही बुवा तीच गवळण फक्त रंगडा आहे का, नंतर प्रेमाची गवळण देतो. नंदाचा हरी कट्याळ भारी दया तुराच्या पुरी घागरी कर्तुरी आया पुरी हृदयाची मस्ती जिरवली प्रेम व्यक्त प्रीतीची दावी दिशा गोलमधुर मुलीचे कुंजवनात वेळोवेळी काना मी तुला दिसले लग्न श्यामा तुझे या हृदयावर मी लड़की पे बावरी प्रीत स्वरमुरली ते घरे पसरे ओ स्वरमुरली ते घरे
बस बस जरा बसा, बसा. 9:26 ला आपण वारी चालू केली होती. आता जवळजवळ गावातून 26 मिनिटं झाली, 1 तास झालाय. पण आलेली पारितोषिक कुमार ऋत्विक बाताळे, श्री चाळकेश्वर रिलिव्हन्स स्टार उसगाव, शेवटवाडी संघाचा आयकॉन खेळाडू याच्या माध्यमातून 500 रुपये जिपेच्या स्वरूपात आले. विद्या पाताळे, स्नेहल पाताळे, प्रियंका वेळवणकर, अभिचार गोड मधुर आवाजासाठी 501 रुपयांचं पारितोषिक. श्री स्वानंद मांडवकर, श्री नंदकुमार कोळी यांच्याकडून व अभि व श्री विनय हो आहे 500 रुपयाचं पारितोषिक. आणि माझ्या अंबावली गावातील हैबती घराण्यातील माझ्या अंबावली गावातील हैबती घराण्यातील शाही मागच्या बरीच वर्ष हा माझा बंधू छोटा भाऊ रंगमंचाची सेवा करतोय. शाही नरेंद्र मोरे 10-15 दिवसापूर्वी त्यांची वारी मुंबई रंगमंचावरती झाली. शाहीद नरेंद्र मोरेच्या माध्यमातून 5,000 हे ऑनलाईनच्या माध्यमातून बक्षीस आले. तसेच प्रमोद पाताळे दादाच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सर्व बक्षिसाचं आणि सर्व या कवितेवरती प्रेम करणाऱ्या रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. बुवा, आजच्या माहितीचा प्रश्न आम्ही तुम्हाला दिलाय. समाजाच्या माहितीसाठी फक्त प्रश्न सांगतोय, पण बुवा एक आठवण करून देतो. परवा खूप सुंदर दिसत होता तेव्हा तुम्ही. बुवा असं नाही सगळ्याच रागात बोलायचं. खूप सुंदर दिसत होता. पहिल्या बारीमध्ये फेटा इतक्या चांगला भरलेला फेटा घालणारा. पण बुवा दुसऱ्या बारीमध्ये आम्ही बारीक केल्यानंतर बुवा तुम्ही सगळंच विसरला. तुम्ही फेटा काढून आला. बुवा शाहिरीचा शान फेटा आहे. बुवा तुम्ही शान उतरवून दुसरी बारी युट्यूबला आहे. बुवा फक्त त्याच्यासाठी तुम्ही त्या दिवशी लय शेर शायरी आणल्या, लय मारले. आम्ही पण मारले असते, पण काय आम्ही जरा बारी पहिल्यांदा मान राखून घेतो. बुवा तुमच्या फक्त फेट्याला एक शेर घेतो, कारण मी तुमच्या सगळ्यांचा मान सन्मान करतो. बुवा मर्द मराठा गडी रांगडा, मर्द मराठा गडी रांगडा, रुबाब असावा मोठा. वा मर्द मराठा गडी रांगडा, रुबाब असावा मोठा. शाहिराचा प्राण शाहिरी, शाहिराचा प्राण शाहिरी, पण मान राखी तो फेटा. आणि बुवा तोच फेटा माझा दुसऱ्या बायकाला मान सन्मान करा. तुऱ्याचे शाहीर आहे आणि तुमचा फेटा ते तुमचं बोध चिन्ह आहे. बुवा धन्यवाद. बुवा प्रश्न पदाला सुरुवात करतो तर तुम्ही माझ्या समाजाच्या माहितीसाठी प्रश्न सांगतोय. आजचा बारीकचा प्रश्न आहे, परवा सुद्धा गुरुवांना दिलाय. आणि माझे गुरुवारी इकडे 1993 यांच्या माध्यमातून शक्ती तुऱ्याची पहिली कॅसेट आली होती. माझे गुरुवारी तेव्हापासूनचा प्रश्न आहे. आमची आता जवळजवळ दुसरी पिढी आहे. प्रश्न अजून तोच घराण्यात चालू आहे. भगवान शिवशंकरांनी नंदीला आज्ञा दिली की हे नंदी भूतलावरती जा, तिथे मनुष्य फार बेजार झालाय. त्याला तुझ्या नृत्यानं, गायनानं, भजनानं तल्लीन कर. भगवान शिवशंकरांनी ही नंदीला आज्ञा दिली की हे नंदी भूतलावरती मनुष्य फार बेजार झालाय, तू भूतलावरती जा आणि तू गेल्यानंतर तिथे तुझ्या नृत्यानं, गायनानं, भजनानं त्या मनुष्याला तल्लीन कर. आणि ज्यावेळी
शिवशंकराची आज्ञा मानून भूतलावरती यायला निघाले. त्यावेळी नंदी सोबत मंडळी किती होती? नंदी सोबत मंडळी किती होती? आणि ते पर्वत कोणते चालू होते? साधा सोपा प्रश्न आहे. बुवा त्या दिवशी टीपवरती पण बोलला, पण आता टीप बुवा तुमचा सन्मान लागूनच टीप आहे. बघा, विषयाचं उत्तर ग्रंथ आधारे असेल तरच द्या. परवासारखं खातून उत्तर बिलकुल चालणार नाही. अन्यथा आज राहू द्या. सलग दुसरी बारी आली, पुन्हा नवरात्रीमध्ये तुमचा आमचा सामना जवळजवळ होणारच आहे. त्यावेळेला पुन्हा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, आम्ही सुद्धा प्रयत्न करू. पुन्हा एकदा माझ्या कणगीवाल्या शाहिरांना, माझ्या परम मित्रांना, शाहीर अनिल जिगराटे यांच्या संपूर्ण सत्राला मी शुभेच्छा देतो. फक्त प्रश्न बघ थोडक्यात देतोय आणि माझी पहिली बारी संपवतो. नको करू राग, मी प्रेमानेच वागेन. नको दुःखात मोठी तुला सांगेन. तुझं भावाचा सोबती माझा हिंदी भावी मागेन. ऐकत वेळाच डावळी तर तुला मी जाग्यावर Thank you.
आलेले पारितोषिक माझ्या आंबोली गावातील माझे बंधू संदेश कारकर, तुषार कारकर, चला चला तुम्ही चला, तुषार कारकर, गौरव कारकर आणि गौरव हे या सर्वांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक आले. तुम्हाला सुद्धा शाहिरी महाराष्ट्र मुजरा धन्यवाद. प्रतिस्पर्धी शाहीर अनिल जिगराणे तुम्हाला तुमच्या संपूर्ण संचाला आणि तुमच्या संगीतकारांना पहिल्या वारीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मायबाप रसिकांना विनंती करेन की जसं पहिल्या वारीने आम्हाला सहकार्य केलं तसंच आमच्या मुलांना सुद्धा सहकार्य करा. बाळा फिरवा आमच्याला सगळे जाते. आमची पहिली वारी जरा एक मिनिट पैसा असंच माझा बंधू संगमेश्वर टेनिस क्रिकेट समिती मुंबईचा प्रमुख सदस्य सभागार अमित नेवरेकर दादाच्या माध्यमातून सगळे शिकवण कीबोर्ड मास्टर याच्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले. आज मंडळाद्वारे बाळांनो जरासं फिरवा, लगेच जाऊया गोवाला बोलायचं. धन्यवाद. पहिली वारी संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.